मुंबई महानगरपालिकेची भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यासंदर्भात अत्यंत अनास्था दिसून येते। एसीबीने पकडलेले 207 पैकी 112 भ्रष्ट अधिकारी अजूनही सेवेत आहेत। 68 अधिकारी तर निकाल लागण्यापूर्वीच निवृत्त झालेत। महानगरपालिकेने आरटीआय अंतर्गत 30 एप्रिल 2024 पर्यंतची आकडेवारी दिली। एसीबीच्या जाळ्यात सापडूनही 207 पैकी फक्त 27 अधिकारी निलंबित झाले। एसीबीने पकडूनही 87% अधिकारी सेवेत आहेत किंवा सेवेतून निवृत्त झालेत। 2005 ला पकडलेल्या प्रकरणांचाही अजून निपटारा झालेला नाहीये। एसीबीने पकडलेले जवळपास निम्मे अधिकारी अभियंता दर्जाचे आहेत। एका बाजूला ही एसीबीची केस वर्षानुवर्ष चालूच राहते आणि तो अधिकारी कामावर पण येतो आणि त्याचं काम परत चालू करतो। अशा प्रकारचं भोंगळ कारभार या बीएमसीमध्ये चाललेला आहे आणि याच कारणामुळे बीएमसीमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे। कारण की सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की एसीबीचे केसचा काही मोठा परिणाम होत नाही आहे आणि म्हणून भ्रष्टाचाराची भीती कोणत्याही अधिकाऱ्याला नाही आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर मुंबई महानगरपालिका आशियातली सगळ्यात मोठी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, पण तीच या भ्रष्टाचारांसाठी चरण्याचं कुरण म्हणून आंदण दिली आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। प्रज्ञा, 30 एप्रिल 2026 पर्यंतची ही आकडेवारी जी आहे ती आता आपल्या समोर हाती आलेली आहे। आरटीआय ॲक्टिव्हिस्ट जितेंद्र गाडगे यांना आरटीआय या संदर्भातला फाईल केला होता आणि त्यातून ही धक्कादायक आकडेवारी जी आहे ती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धक्कादायक बाब अशी आहे की या आकडेवारीमध्ये अनेक अधिकारी असे आहेत ज्यांच्यावर जी आहे ती कारवाई अद्याप ही पूर्णपणे झालेली नाही आहे। केवळ 27 अधिकारी जे आहेत ते निलंबित झालेले आहेत। तब्बल 207 अधिकारी जे होते त्यांच्या संदर्भामध्ये कुठेतरी एसीबीने ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये हे अधिकारी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि यामध्ये केवळ 112 जण आहेत ते अद्याप ही सेवेत आहेत, तर 68 जण जे आहेत ते न्याय मिळण्यापूर्वीच निवृत्त झालेले आहेत। त्यामुळं वर्षानुवर्षांची ही प्रलंबित कारवाई जी आहे ही कुठेतरी याची गती वाढली गेली पाहिजे अशी देखील सर्वसामान्यांची मागणी जी आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये काही सायटेशन देखील आपल्याला मिळालेलं आहे। साधारणपणे सर्वात जास्त जे भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये सापडलेले अधिकारी कुठल्या विभागातले आहेत तर ते अभियंता विभागातली ही मंडळी आहे। याच्यामध्ये 33 उपअभियंते आहेत, 13 सहाय्यक अभियंते आहेत, 13 कनिष्ठ अभियंते असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। इतकंच नाही तर चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते देखील याच्यामध्ये कुठेतरी सापडल्याचं आपल्याला दिसत आहेत। 48 स्वच्छता कामगार आहेत, 24 मजदूर आहेत, 6 मुकादम आहेत, तर 6 शिपाई कामगार देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, मधल्या काळात आपण पाहिलं कोरोना काळ निर्माण झाला होता, त्यावेळेस मनुष्यबळ कमी झालं होतं। त्यावेळी या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये अडकलेले काही अधिकारी आहेत यांना मागच्या दाराने एंट्री देण्यात आल्याची बाब देखील समोर आलेली आहेत। जवळपास 21 वर्ष 2005चं देखील एक प्रकरण जे आहे त्याच्याही अद्याप कारवाई झालेली नाही आहे। अजूनही ते प्रकरण सुरूच असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळं अशा प्रकारे अनेक वर्ष प्रलंबित प्रकरण राहून हे कुठेतरी अधिकारी याचा गैरफायदा घेत आहेत का आणि पुन्हा सेवेमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत का, हे या आकडेवारीच्या निमित्तानं उघड होताना आपल्याला दिसतंय। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।